नमस्कार मित्रांनो, या अगोदर आपण बघितले होते की VLOOKUP हा फॉर्म्युला वापरून आपण रोल नंबरवरून विद्यार्थ्याचे नाव कसे काढू शकतो. आज आपण बघणार आहोत की VLOOKUP या फॉर्म्युलाचा वापर थोड्या वेगळ्या पद्धतीने करून एका वेळेत 3 आउटपुट कसे घेऊ शकतो. तर स्क्रीनवर दाखविल्याप्रमाणे माझ्याकडे 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा डेटा आहे. त्यामधून मला विद्यार्थ्यांच्या रोल नंबरवरून विद्यार्थ्यांचे नाव, त्यांचा वर्ग आणि विद्यार्थ्यांचे गुण हे एकाच वेळेत काढायचे आहेत. त्यासाठी मी VLOOKUPचा फॉर्म्युला वापरणार आहे, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने. मी आता सर्वात अगोदर विद्यार्थ्यांचे नाव, त्यांचा वर्ग आणि विद्यार्थ्यांचे गुण काढण्यासाठी स्टुडंट्स, क्लास आणि मार्क्सच्या सर्व रिकाम्या सेल्स सिलेक्ट करणार. सिलेक्ट केल्यानंतर फॉर्म्युला टाईप करणार = VLOOKUP आणि ब्रॅकेटमध्ये लुकअप व्हॅल्यूसाठी पहिल्या रोल नंबरवर क्लिक करणार आणि कॉमा देऊन टेबल ॲरेसाठी पूर्ण टेबल सिलेक्ट करणार आणि परत कॉमा देऊन कॉलम इंडेक्स नंबरसाठी कर्ली ब्रॅकेटमध्ये 2,3,4 टाईप करून कर्ली ब्रॅकेट पूर्ण करणार. मी ही स्टेप का वापरली आहे माहिती आहे का? कारण कर्ली ब्रॅकेटमध्ये कॉलम इंडेक्स नंबर टाकल्याने एकाच वेळेत बाकीच्या 3 कॉलमचा डेटा प्रॉपर येऊन जातो. आता परत कॉमा देऊन अप्रॉक्सिमेट मॅथसाठी 0 टाकून Ctrl+Enter प्रेस करणार. म्हणजे सर्व दिलेल्या रोल नंबरवरून एकाच वेळेत सर्व विद्यार्थ्यांचा डेटा हा अगदी सोप्या व साध्या पद्धतीने काढता येतो. ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा आणि अशाच टिप्स आणि ट्रिक्ससाठी दिलेला QR कोड स्कॅन करा आणि आमच्या यशस्वी कम्प्युटर या पेज आणि चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा.